नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज आणि या सिरीजमध्ये आपण विज्ञान विषयामधला भौतिकशास्त्र हा विषय बघत आहोत आणि यामध्ये आपण ध्वनी हा चॅप्टर बघितलेला आहे, म्हणजेच आपला चालू आहे. तर या ध्वनी या चॅप्टरमध्ये आपण काही कन्सेप्ट ऑलरेडी बघितलेले आहेत. आज आपण निनाद, त्यानंतर सोनान पद्धत आणि मानवाचा कर्ण, त्याचबरोबर काही इम्पॉर्टंट पॉईंट्स जे आपले बाकी आहेत ते आपण बघून घेऊया. तर पहिली कन्सेप्ट येते आपली निनाद म्हणजेच रिव्हर्बिरेशन. तर रिव्हर्बिरेशन म्हणजेच काय, तर यांनी म्हटलं आहे की इमारतीचे छत व भिंती यावरून ध्वनी तरंगाचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन ध्वनी तरंग एकत्र येऊन सतत जाणवेल असा ध्वनी तयार होतो. त्याचा परिणाम ध्वनीचे सातत्य राहण्यात होते. यालाच निनाद असे म्हणतात. याला काय म्हणतात? निनाद असे म्हणतात. पुढे काय म्हटलं आहे की एकाच ध्वनी तरंगाच्या लगतच्या येण्यातील कालावधी कमी होत जातो, पण परावर्तित ध्वनी एकमेकांमध्ये मिसळून सुस्पष्ट नसणारा व वाढलेल्या महत्तेचा ध्वनी खोलीत निर्माण होतो. यामुळे काय होते की काही सार्वजनिक सभागृह व श्रोत्यांच्या बसण्याच्या जागा ध्वनीविषयक निकृष्ट ठरण्याचे कारण निनाद असते. निनाद कमी करण्यासाठी सभागृहाच्या भिंती सामान्यतः कॉम्प्रेस फायबर बोर्ड, खडबडीत गिलावा, अंतर्वक्र असतात. तसेच पडदे, कुशन, चेअर यासारख्या ध्वनी शोषक वस्तू वापरल्या जातात. आता निनाद म्हणजे काय हे व्यवस्थित आपण क्लिअर करू. समजा बघा, हा एक हॉल आहे किंवा एक सभागृह आहे, ठीक आहे. हे एक सभागृह आहे. इथे एक गायक बसलेला आहे. समजा हे स्टेज आहे, इथे एक गायक बसलेला आहे, ठीक आहे. आणि इथं हे श्रोते बसलेले आहेत. हा एक समजा एक श्रोता यामध्ये इथं बसलेला आहे. हा काय गाणं म्हणत असेल, आवाज इकडे होत असेल, हा डायरेक्ट आवाज इकडे परावर्तित झाला, बरोबर आहे. आता सभागृह जर त्याच्या भिंती जर सपाट असतील किंवा त्यामध्ये ध्वनिशोषक वस्तू नसतील तर काय होईल, हा इकडे छतवरती जाऊन परत रिटर्न याच्याकडे येईल. म्हणजे काय झालं, परावर्तन झालं. इकडे गेला, परत रिटर्न याच्याकडे आला, ठीक आहे. परत इकडे गेला, परत रिटर्न याच्याकडे आला, ठीक आहे. इकडे गेला, परत रिटर्न याच्याकडे आला. म्हणजे ध्वनी जो आहे तो एकाच मार्गाने जाता वेगवेगळ्या मार्गाने जाऊन त्याचं परावर्तन होऊन परत त्या व्यक्तीकडे जाईल. म्हणजे हा एकच ध्वनी त्याच्याकडे 10 वेळेस जाईल. म्हणजे त्याला आवाज जो आहे तो स्पष्ट येणार नाही. त्याला आवाज जो काय आहे स्पष्ट येणार नाही. आणि तो आवाज जो आहे तो त्याला स्पष्ट तर येणार नाही, एकदम कानठाळ्या बसण्यासारखा तो आवाज तयार होईल. म्हणजे जे ध्वनीविषयक काय म्हटलं आहे की इमारतीचे छत व भिंती यावरून ध्वनी तरंगाचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन पुन्हा काय झालं, परावर्तन झालं आणि ध्वनी तरंग एकत्र होऊन सतत जाणवते. काही आवाज एक त्याला परत जाणवू राहिला असा ध्वनी तयार झाला आणि त्याचा परिणाम काय झाले की ध्वनी त्याला सातत्याने ऐकू येऊ राहिला. यालाच काय म्हणतात, निनाद म्हणतात. आता एकच ध्वनी त्याला परत ऐकू येऊ राहिला, पण त्यामध्ये स्पष्टता नाही आहे, स्पष्ट ध्वनी त्याला ऐकू येत नाही आहे. काय बोलत आहे किंवा काय सांगत आहे त्याला स्पष्टता त्यामध्ये नाही आहे. यालाच म्हणतात निनाद असे म्हणतात. काल आपण प्रतिध्वनी पाहिलं. प्रतिध्वनीमध्ये एक आवाज दिला तर परत तो रिपीट होते, तो सिंगल टाईममध्ये आहे. यामध्ये परत सातत्य कंटिन्युअस राहतो. हा काय रिव्हर्बिरेशन आहे, ठीक आहे. आणि बघा, आणि याच गोष्टीमुळे काय आहे की हे परावर्तन होते. यामुळेच काय होतं, आपण त्यांनी म्हटलं की जर एखादी भिंती असतील तर त्या भिंती सामान्यतः कॉम्प्रेस फायबर बोर्डाच्या किंवा खडबडीत गिलावाच्या किंवा अंतर्वक्र सभागृहाच्या भिंती ठेवल्या जातात आणि त्यामध्ये पडदे, कुशन, चेअर यासारख्या ध्वनिशोषक वस्तू त्यामध्ये वापरल्या जातात. तर ह्या गोष्टी आहेत. तर निनाद कमी करण्यासाठी या गोष्टी वापरल्या जातात. अत्यंत महत्त्वाचा पॉईंट होता, ठीक आहे. समजलं? म्हणजेच एखादा व्यक्ती जर एखाद्या व्यक्तीसोबत बोलत असेल किंवा तो एखादे साऊंड इथं लावलेला आहे आणि या साऊंडचं परावर्तन वेगवेगळ्या भिंतीला जाऊन परत रिटर्न त्याच्याकडे जाऊ राहिलं, सरळ मार्गाने जाऊ राहिलं, म्हणजे एकच आवाजामध्ये त्यामध्ये सातत्य तयार झालं. म्हणून तो निकृष्ट दर्जाचा आवाज, म्हणजेच तो आवाज जो आहे त्याच्याकडे स्पष्ट दिशेने पोहोचून नाही राहिला. परत तोच आवाज असल्यामुळे तो सगळं एकत्र मिसळला. तोच आवाज त्यामध्ये एकत्र मिसळला म्हणजे त्यामध्ये स्पष्टता राहिली नाही. त्यालाच आपण म्हणतो निनाद किंवा रिव्हर्बिरेशन, ठीक आहे. अशा पद्धतीनुसार ही कन्सेप्ट होती, अत्यंत महत्त्वाची होती. त्यानंतर आपण बघणार आहोत आता सोनार यंत्र म्हणजे काय, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग, ठीक आहे. पुढे आपण बघूया सोनार. सोनार म्हणजेच त्याचा फुलफॉर्म येतो साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग हे सोनार एक यंत्र आहे. या यंत्राचा वापर कशासाठी होतो की समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनार यंत्राचा वापर केला जातो. त्याचबरोबर समुद्राखाली बुडालेली जहाजे असतील, हिमनद्या असतील, दऱ्या असतील, डोंगर असतील
आणि समुद्राची जी खोली मोजण्यासाठी याचा सोनार यंत्राचा वापर आपण करतो। तर सोनार याचा उपयोग पाण्याखालील वस्तूचे अंतर, दिशा आणि वेग काढण्यासाठी होतो। आता या सोनार यंत्रामध्ये श्राव्यातीत ध्वनी असतात, म्हणजेच अल्ट्रासोनिक साऊंडचे तरंग यामध्ये असतात। तर ह्या सोनार यंत्राचा वापर कशा पद्धतीनुसार केला जातो आणि त्यामध्ये असणारे दोन महत्त्वाचे पार्ट, त्यालाच आपण ट्रान्समीटर आणि डिटेक्टर म्हणतो, त्यालाच प्रक्षेपक आणि शोधक म्हणतो, ते कशा पद्धतीनुसार काम करतात तर या डायग्रामच्या बेसनुसार आपण बघणार आहोत। तर बघा, इथं मी एक जहाज दाखवलेलं आहे, बरोबर आहे, आणि जहाज हे पाण्यावरती काय चालते, बरोबर आहे, पाण्यावरती चालते। तर या जहाजच्या खाली बघा इथे एक प्रक्षेपक तुम्हाला दाखवलेला आहे, त्याला आपण ट्रान्समीटर म्हणतो, आणि इकडे तुम्हाला एक शोधक दाखवलेला आहे, त्याला आपण डिटेक्टर म्हणतो, डिटेक्टर, ठीक आहे। आता हा प्रक्षेपक काय करतो, अल्ट्रासोनिक साऊंड तरंग म्हणजे श्राव्यातीत ध्वनी तरंग तो निर्माण करतो आणि त्याचे पाण्यामध्ये परावर्तन करतो। काय करतो, पाण्यामध्ये त्याचे परावर्तन करतो, म्हणजे पाण्यामध्ये ते अल्ट्रासोनिक साऊंड वेव्ह जे आहेत, श्राव्यातीत ध्वनीचे तरंग आहे तो पाण्यामध्ये सोडतो आणि त्याचं परावर्तन करतो। परावर्तन केल्यामुळे हे काय होईल, जमीन जिथं समुद्रतळ असेल किंवा एखादं बुडालेलं जहाज असेल किंवा एखादी हिमनदी असेल किंवा एखादी डोंगर असेल, त्या डोंगरावरती जाऊन तिथं ते आदळतात। आदळल्यानंतर त्यांचे काय होते, परावर्तन होते। काय होते, परावर्तन होते, म्हणजे इथं ते आले समुद्रतळाशी, हा एक समुद्रतळ आहे समजा, इथं आले, इथून त्यांचं परावर्तन होते आणि ते परावर्तन झाल्यामुळे ते तिकडे कुठे शोषले जातात, डिटेक्टर ते शोधतो। डिटेक्टर जो आहे म्हणजे शोधक जो आहे ते हे परावर्तित ध्वनी जे आहे, श्राव्यातीत ध्वनी यांचा तो शोध लावतो आणि त्याचे तो विद्युत लहरीमध्ये रूपांतर करतो। विद्युत लहरीमध्ये रूपांतर केल्यामुळे त्यांचा व्यवस्थित असा सुयोग्य अर्थ व्यक्त केला जातो या डिटेक्टरमुळे। मग आता वेग आणि काळ यांच्या आधारावरती जो आहे हा डिटेक्टर काय करतो की आपली समुद्र तळापासून तर जहाज किती आपलं खोल आहे किंवा त्यांची उंची किती आहे, त्यांची लांबी किती आहे, हे आपण डिटेक्टरनुसार काढू शकतो। तर अशा पद्धतीनुसार हे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग इक्विपमेंट जे आहे हे यूज करता येते। समजलं। प्रक्षेपक जो आहे श्राव्यातीत ध्वनी तरंग समुद्राच्या तळा करते, म्हणजे समुद्रातून परावर्तित करतो, निर्माण करतो, आणि हे परावर्तित झालेले जे श्राव्यातीत ध्वनी तरंग आहेत हा शोधक जो आहे त्यांना शोधतो, त्यांना आपल्याकडे आकर्षित करतो, आणि आकर्षणामुळे वेग आणि काळ यांच्या आधारावर समुद्राची खोली आपल्याला मोजला जाते। प्रक्षेपणामधून जे आपल्याला श्राव्यातीत ध्वनी तरंग जे आपले परावर्तित केले जातात त्याला प्रक्षेपित स्पंद म्हणतात, आणि परावर्तित झाल्यानंतर त्याला परावर्तित स्पंद म्हणतात। ठीक आहे, समुद्राच्याकडे सोडले, समुद्राच्या खोलीकडे किंवा तळाकडे, तर ते प्रक्षेपित स्पंद, आणि परावर्तन झाल्यानंतर ते झाले परावर्तित स्पंद। ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंगचा वापर आपल्याला केला जातो, त्यालाच आपण सोनार यंत्र असे म्हणतो। सोनार यंत्राचा वापर समुद्राची खोली काढण्यासाठी, त्याचबरोबर बुडालेली जहाजे शोधण्यासाठी, त्याचबरोबर समुद्राखाली असणाऱ्या दऱ्या असतील, हिमनद्या असतील, त्याचबरोबर डोंगरे असतील, तर याचा शोध काढण्यासाठी साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंगचा वापर आपल्याला केला जातो। तर यालाच म्हणतात सोनार यंत्र। ठीक आहे, पुढे आहे डॉपलर परिणाम। डॉपलर परिणाम पाहिलं तर एकदम इझी आहे। डॉपलर परिणाम सायन्सच्या व्याख्येमध्ये किंवा सायन्सच्या भाषेमध्ये म्हटलं तर डॉपलर परिणाम हे निरीक्षण व ध्वनी निर्माण करणारे स्रोत यांच्या सापेक्ष गतीमुळे ध्वनी लहरीत होणारा बदलाचा परिणाम असतो। तर डॉपलर परिणाम म्हणजे काय, इथं तुम्हाला समजून सांगतो, एकदम इझी गोष्ट आहे। आता बघा, तुम्ही समजा प्लॅटफॉर्मवरती उभे आहात, कशावरती उभे आहे, प्लॅटफॉर्मवरती उभे आहात, रेल्वे प्लॅटफॉर्म म्हटला। ठीक आहे, समजा हा रेल्वेचा प्लॅटफॉर्म आहे, ठीक आहे, हा प्लॅटफॉर्म आहे, आणि हा रेल्वेचा पटरी आहे, ही रेल्वेची काय आहे, पटरी। ओके, आता हा रेल्वेचा प्लॅटफॉर्मवरती तुम्ही उभे आहे, इकडून पण प्लॅटफॉर्म असेल किंवा एका साईडनं असेल, जे पण असेल ते। ठीक आहे, तर ही पटरी आहे, या पटरीवरून समजा एक रेल्वे गाडी इथे येऊ राहिली। ठीक आहे, एक रेल्वे गाडी समजा तुमच्या या प्लॅटफॉर्मच्या दिशेने ते येत आहेत। ठीक आहे, आता आपल्याला माहीत आहे ट्रेन प्लॅटफॉर्मवरती येत असताना ती हॉर्न वाजवत येते, बरोबर आहे, मग म्हणजेच ते अलर्ट करते की आपण प्लॅटफॉर्मवरती येत आहोत। तर हा हॉर्न जो आहे, जशी जशी ट्रेन आपल्या जवळ येत जाईल, हॉर्नचं जे निनाद आहे
निनाद नाही म्हणता येत, आपल्याला त्याला जो उच्चता आहे त्याची जी तीव्रता आहे ही आपल्याला जास्त जाणवेल. जशी जशी जवळ येईल तशी तशी त्याची जी तीव्रता आहे ती काय जास्त जाणवेल. म्हणजे समजा ही ट्रेन इथं आहे आणि ती जर प्लॅटफॉर्मवर आली आणि इथं जर हॉर्न जर तुम्हाला मारला तर इथं तुम्हाला तो आवाज जो आहे तो जास्त जाणवेल. आवाज जो आहे तो काय जास्त जाणवेल. म्हणजे याचा अर्थ काय झाला की त्या ट्रेनचं आणि तुमचं जे अंतर आहे ते आता कमी झालं. बरोबर आहे. म्हणजेच आपण ध्वनी तरंगाच्या भाषेमध्ये, ध्वनीच्या भाषेमध्ये आपण ते अंतर जे आहे त्याला आपण काय म्हटलं रे, वेवलेंथ म्हटलं. म्हणजेच काय, लो वेवलेंथ. जर तरंग लांबी कमी असेल तर आपली जी फ्रिक्वेन्सी आहे आवाजाची हाय फ्रिक्वेन्सी असते, आहे ना. आवाजाची जी तीव्रता आहे ती काय असते, हाय असते. म्हणजेच त्यावेळेस आपल्याला जो हॉर्न आहे तो जास्त जोरात ऐकू येतो, त्याचा जो उच्चता आहे ती आपल्याला जास्त भेटते. आणि तेच जर ट्रेन थोडीशी मागे असली किंवा इकडे पुढे निघून गेली तर आपलं काय होते, या ट्रेनचा आणि आपलं डिस्टन्स हे कमी होते. म्हणजे समजा इथं आहे तर हे डिस्टन्स कमी होते. म्हणजेच इथं जे आहे इथं काय झालं, हाय वेवलेंथ झाली किंवा लॉंग वेवलेंथ झाली. लॉंग वेवलेंथ म्हणजे तरंग लांबी इथं जास्त झाली, त्यामुळे इथं काय झाली, लो फ्रिक्वेन्सी झाली. आता लो फ्रिक्वेन्सी झाल्यामुळे इथं आपल्याला हा जो विसलचा आवाज येत होता, हा जो हॉर्नचा आवाज येत होता तो कमी झाला. कमी म्हणजे काय, याच्या तुलनेने तो कमी झाला. म्हणजे जर आपली इथं तेच सांगितलं की डॉपलर परिणाम हे निरीक्षण म्हणजे आपण इथं आहे व ध्वनी निर्माण करणारे स्रोत म्हणजेच या रेल्वे गाडीचा जो हॉर्न आहे तो स्रोत यांच्या सापेक्ष गतीमुळे ध्वनी लहरीत होणारा बदलाचा परिणाम असतो. म्हणजे याची गती, आता गतीनुसार तो जर जवळ आला तर त्याची जी वेवलेंथ आहे ती कमी होईल आणि कमी वेवलेंथ झाल्यामुळे आपली फ्रिक्वेन्सी वाढेल. म्हणजे तिथं आपल्याला तो हॉर्नचा आवाज जास्त जाणवेल. आणि तो जर पुढे निघून गेला वा किंवा अजून थोडासा लांब असेल तर त्याची जी तरंग लांबी आहे ती जास्त होईल. आणि जास्त तरंग लांबी असेल तर ती आपली वारंवारता असते आवाजाची ती कमी असते. आणि कमी असल्यामुळे त्या जो आपल्याला जेवढ्या जोरात तो आवाज येत होता हॉर्नचा तेवढ्या कमी जोरात येईल. म्हणजे त्याची जी उच्चता आहे ती कमी आपल्याला जाणवेल. हाच काय डॉपलरचा परिणाम आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनुसार असते. किंवा तुम्ही एखाद्या, ही समजा पोलीसची गाडी आहे आणि इथं हा व्यक्ती आहे, ठीक आहे. हा जो हॉर्न पोलीसच्या गाडीचा वाजत आहे या व्यक्तीला त्याची जी उच्चता जास्त जाणवेल. आणि इकडे एक व्यक्ती उभा आहे, या व्यक्तीला तो हॉर्नचा आवाज येईल पण त्याची जी उच्चता आहे ती कमी जाणवेल. हाच डॉपलरचा परिणाम आहे. या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. ठीक आहे. समजलं सोनार आणि डॉपलर परिणाम. त्यानंतर आपण बघणार आहोत आपण मानवी कर्ण. मानवी कर्णाच्या बागेमध्ये बोललं तर तीनच आपले कर्णाचे पार्ट आहेत. एक बाह्य कर्ण, दुसरा आहे मध्य कर्ण आणि तिसरा आहे आंतरकर्ण. तर याचे काय काय उपयोग होतात ते आपण बघूया. ठीक आहे. पुढे बघूया मानवी कर्ण. आता मानवी कान म्हणजे काय की मानवी कानामुळे आपल्याला ऐकू येते. कान जर आपले व्यवस्थित नसतील तर आपल्याला बहिरेपणा येतो, आपण असं म्हटलेलं आहे. तर मानवी कानामध्ये म्हणजे मानवी कानामध्ये जेव्हा आपला कोणताही ध्वनी आपल्या कानावरती पडतो तर तो कानाच्या पडद्यावरती पडल्यानंतर त्या पडद्याचं काय होते, कंपन होते. कंपन होऊन तिथं ते विद्युत लहरीमध्ये रूपांतर होते. आणि विद्युत लहरीचं रूपांतर आपल्या मज्जातंतूद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचलं जाते आणि तिथून मेंदूला तो आवाज येतो. कारण आपल्या सर्व बॉडीचं नियंत्रण आहे आपल्या मेंदूवरती. बरोबर आहे. तर मग कशा पद्धतीनुसार आपल्याला तो आवाज येतो ते आपण इथं शिकूया. तर कानाचे 3 प्रकार आहेत, 3 भाग पडतात. बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि आंतरकर्ण. प्रकार नाही म्हणता येतील तर 3 भाग आहेत. बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि आंतरकर्ण. बाह्यकर्ण पिन्ना म्हणतात. तर बाह्य भाग ध्वनी तरंग एकत्र करून कर्णनलिकेतून मध्यकर्ण पोकळीत पोहोचवतो. झडपेसारखी रचना असलेल्या पाळीमुळे कानावर पडणारे आवाज नरसाळ्यातून बाहेर पडावे तसे मध्यकर्णापर्यंत पोहोचतात. हा जो बाहेरचा भाग आहे आपला कानाचा याला म्हणतात बाह्यकर्ण. ठीक आहे. याचं काम काय आहे की जे आवाज आहेत कर्णनलिकेतून, यामध्ये कर्णनलिका आहे, या कर्णनलिकेमधून ते मध्यकर्णापर्यंत पोहोचवणे आहे ना. आणि नरसाळे म्हणजे काय, आता आपण बघतो चाळी, तेल गाळण्यासाठी घेतो ना आपण चाळणी. तर अशा पद्धतीनुसार हा कानाचा भाग आहे. तर आपण असा पाहिला, असा कान आहे आपला, आहे ना. तर यातून ते ध्वनी जे आहेत इथं आतपर्यंत या नरसाळ्यातून बाहेर सोडणे, मध्यकर्णापर्यंत पोहोचवणे, एवढंच बाह्यकर्णाचं काम आहे. मग पुढे महत्त्वाचं काम येते मध्यकर्ण आणि आंतरकर्ण. तर काय करते की मध्यकर्णाच्या पोकळीत पातळ पडदा असतो. या मधल्या भागामध्ये एक पातळ पडदा असतो
जेव्हा माध्यमातील संपीडन पोहोचते तेव्हा तो पडद्याच्या बाहेरील दाब वाढवतो आणि कानाचा पडदा आत ढकलतो. म्हणजे जेव्हा माध्यमाच्या बाहेरचं जर कॉम्प्रेशन असेल तर त्या कॉम्प्रेशन त्या पडद्यावरती पडवलं तर तिथं काय होईल, दाब वाढेल आणि दाब वाढल्यामुळे कानाचा पडदा आत ढकलला जातो. आणि तशाच पद्धतीनुसार जेव्हा जर विलरण पडद्यापाशी पोहोचते तेव्हा पडद्याच्या बाहेरील दाब हा कमी होतो आणि पडदा बाहेरच्या बाजूने ढकलला जातो. या प्रकारे ध्वनी तरंगामुळे पडद्याचे कंपन होते. म्हणजे संपीडन झालं, दाब वाढला, बरोबर आहे. मध्य कर्णापर्यंत एक पडदा आहे आणि तिथंच आपण सांगितलेलं आहे की कर्णामध्ये एक स्टेप्स नावाचा हाड आहे. तर स्टेप्स हाडाविषयी माहिती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे की स्टेप्स हाड जे आहे याला काय म्हणतात किंवा ते आपल्या शरीरातील कोणता हाड आहे. ठीक आहे. तर बघा, या मध्यकर्णाच्या पोकळीत जेव्हा पातळ पडदा असतो तेव्हा माध्यमातील संपीडन पोहोचते तेव्हा पडद्याच्या बाहेरील दाब वाढतो आणि कानाचा पडदा आत ढकलला जातो. आणि त्याच पद्धतीनुसार जेव्हा रेअरफॅक्शन जर त्या कानाच्या पडद्यावरती पडलं तर दाब कमी झाल्यामुळे कानाचा पडदा बाहेर ढकलला जातो आणि या प्रकारे ध्वनी तरंगामुळे पडद्याचे काय होते, कंपन होते. हे झालं मध्यकर्णाच्या बाबतीत. आणि सर्वात महत्त्वाचा भाग आहे आंतरकर्णामध्ये. तर ध्वनिविषयक मज्जातंतूचा भाग आंतरकर्णाला मेंदूशी जोडतो आणि आंतरकर्णात गोगलगाईच्या शंखाप्रमाणे चक्राकार पोकळी असते, तिला कर्णावर्त असे म्हणतात. हे लक्षात ठेवायचं आहे की आंतरकर्णात गोगलगाईच्या शंखाप्रमाणे चक्राकार पोकळी असते, तिला काय म्हणतात, कर्णावर्त म्हणतात. आणि कर्णावर्तामध्ये कानाच्या पडद्यापासून आलेली कंपने स्वीकारली जाऊन ती मज्जातंतूद्वारे विद्युत संकेताच्या स्वरूपात मेंदूकडे पाठवली जातात व नंतर मेंदूत त्या संकेताचे विश्लेषण होते. ठीक आहे. त्या संकेताचे विश्लेषण होते म्हणजे मेंदूमध्ये गेल्यानंतर आपण बघितलं की 1/10 सेकंदासाठी आपल्याला कोणताही ध्वनी आपल्या मेंदूमध्ये राहतो, म्हणजे 0.1 सेकंदाकरता. तर तशा पद्धतीनुसार त्याचं ते विश्लेषण मेंदूमध्ये होते आणि तो आवाज आपल्याला ऐका येतो. म्हणजे बाह्यकर्णाचं काम काय की येणारा ध्वनी आहे तो मध्यकर्णापर्यंत पोहोचणे एवढंच काम आहे फक्त त्याचं. ठीक आहे. मोठ्या भागातून लहान भागाकडे म्हणजे नरसाळ्यातून एका त्या नलिकेमधून तो तिथं मध्यकर्णापर्यंत पोहोचणे. मध्यकर्ण काय करते की मध्यकर्णामध्ये एक कानाचा पडदा आहे, त्यामध्ये जर कॉम्प्रेशन त्यावरती पडलं तर दाब वाढल्यामुळे कानाचा पडदा आत ढकलला जाईल आणि जर विरलन म्हणजेच रेअरफॅक्शन त्या कानाच्या पडद्यावरती जर गेलं, कारण दोन्ही तरंग हे अणुतरंग असतात आणि अणुतरंगामध्ये रेअरफॅक्शन आणि कॉम्प्रेशन असते, आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे. मग विरलन जर गेलं तर दाब कमी होईल म्हणजे पडदा जो आहे तो बाहेर ढकलला जाईल आणि यामुळे त्या पडद्याचं कंपन होईल आणि ध्वनी लहरी तयार होतील. पुढे काय झालं की या ध्वनिविषयक मज्जातंतूचा भाग आंतरकर्णाला मेंदूशी जोडतो आणि या आंतरकर्णात गोगलगाईच्या शंखाप्रमाणे चक्राकार पोकळी असते, तिला कर्णावर्त म्हणतात. आणि या कर्णावर्तामध्ये कानाच्या पडद्यापासून आलेली कंपने स्वीकारले जाऊन जी कंपने आता इथं मध्यकर्णामध्ये झाली ती कंपने स्वीकारले जातात कर्णावर्तामध्ये आणि ती मज्जातंतूद्वारे विद्युत संकेताच्या स्वरूपात मेंदूकडे पाठवली जातात व नंतर मेंदूत त्या संकेताचे विश्लेषण होते. अशा पद्धतीनुसार आपल्याला आवाज ऐकायला येतो. तर हे मानवी कर्णाचं मेन जे फीचर्स असतील किंवा महत्त्वाचे भाग आहेत ते आपण बघितलेले आहे. आता काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते आपण बघून घेऊया आणि आजचा चॅप्टर ध्वनी इथंच आपण संपूया. ठीक आहे. पुढे आपण बघूया काही इम्पॉर्टंट पॉईंट्स. इम्पॉर्टंट पॉईंटमध्ये पहिला पॉईंट आहे की ध्वनीचा वेग किती असतो, 344 मीटर प्रति सेकंद असतो. हवेतील वेग त्यांनी म्हटलेला आहे. ध्वनीचा हवेतील वेग 344 मीटर प्रति सेकंद असतो आणि प्रकाशाचा वेग किती असतो, 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंद. म्हणजे जर पाहिलं तर ध्वनीच्या वेगापेक्षा हा जो प्रकाशाचा वेग आहे 10⁶ पटीने जास्त असतो. त्यामध्ये बघा, जेव्हा आकाशामध्ये वीज चमकते तेव्हा आपल्याला प्रकाश दिसतो, त्यानंतर 10⁶ पटीनंतर आपल्याला त्याचा आवाज येतो. हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. 10⁶ पटीनंतर आपल्याला त्या विजेचा जो आहे तो आपल्याला आवाज येतो. पहिले आपल्याला प्रकाश दिसतो, नंतर 10⁶ पटीनंतर आपल्याला त्याचा आवाज येतो. पुढे बघा, ध्वनीची तीव्रता आपण डेसिबलमध्ये मोजतो आणि अलेक्झांडर ग्राहम बेल यांच्या स्मरणार्थ त्याचं एकक काय ठेवलेलं आहे, डेसिबल ठेवलेलं आहे. तर आता काही जे आवाज आहेत त्याची तीव्रता किती असते बघा, साधारण श्वासोच्छ्वास 10 डेसिबलपर्यंत त्याची तीव्रता आहे. कानठाळ्या जर बसायचं असेल तर 120 डेसिबलपर्यंत त्याची तीव्रता असते. कुजबुजण्याचा आवाज जो आहे 30 डेसिबलपर्यंत असतो. साधारण संभाषण म्हटलं तर 60 डेसिबलपर्यंत. रस्त्यावरील गाड्यांची गर्दी 70 डेसिबलपर्यंत असते. सरासरी औद्योगिक क्षेत्रांमध्ये 80 डेसिबलपर्यंत आवाज असतो. रॉकेट व मिसाईलचा जो आवाज आहे त्याची उच्चता जी आहे 160 ते 190 डेसिबलपर्यंत असते. ऐकू येण्याची सुरुवात 0 डेसिबलपासून होते आणि जेट इंजिन जे आहे 130 डेसिबलपर्यंत त्याचा आवाज असतो. तर हे डेसिबलचे काही
म्हणजे आपण जे संभाषण करतो किंवा काही आवाज आहेत त्याची तीव्रता किती असते हे आपण बघितलं. तर यामध्ये लक्षात ठेवा की 80 डेसिबल जर असेल, आवाजाची तीव्रता जर 80 डेसिबल असेल तर तिथे आपल्याला ऐकू येण्यासाठी त्रास होतो. ऐकू येण्याला आपल्याला तिथं त्रास होतो, आपण बहिरे होत नाही. पण जेव्हा आवाजाची तीव्रता 150 डेसिबलपेक्षा जास्त असते, 150 डेसिबलपेक्षा जास्त असते, तेव्हा जर तेवढी तीव्रता जर आवाजाची झाली तर तिथं आपण काय होतो, बहिरे होतो. तिथं आपण काय होतो, बहिरे होतो. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि पुढची कन्सेप्ट पाहिलं तर 1000 हर्ट्जची वारंवारता असेल आणि 100 डेसिबलपर्यंतच्या आवाजाची जर तीव्रता असेल तर तिथं आपल्या आवाजाची जी क्षमता आहे म्हणजे ऐकू येण्याची क्षमता आहे यामध्ये तिथं तात्पुरता आपल्याला फरक जाणवतो. तात्पुरता आपल्याला काही सेकंदासाठी किंवा काही मिनिटासाठी आपल्याला आवाज नाही येत. जिथं आपल्याला आवाजाची जी वारंवारता आहे 1000 हर्ट्ज असेल आणि आवाजाची जी तीव्रता आहे 100 डेसिबलपर्यंत जर असली तर तिथला आपल्याला ऐकू येण्याच्या क्षमतेमध्ये तात्पुरता फरक पडतो. ठीक आहे. 80 डेसिबल जर आवाजाची तीव्रता असेल तर तिथं आपल्याला थोडासा त्रास होईल आणि 150 डेसिबलपेक्षा जास्त असलं तर आपल्याला बहिरेपणा येतो. ठीक आहे. पुढे बघा, सोनार यंत्रामध्ये फॅदमचा वापर केला जातो खोली मोजण्यासाठी आणि 1 फॅदम बरोबर किती, 6 फूट असतं. ठीक आहे. 1 फॅदम बरोबर किती, 6 फीट. आणि लक्षात घ्या वटवाघूळ जे आहे 1000 हर्ट्ज वटवाघुळाचं आपण पाहिलं की अल्ट्रासाऊंड ते काय करतं, अल्ट्रासाऊंड वेव्ह तयार करते, म्हणजेच श्राव्यातीत ध्वनी वटवाघूळ तयार करतं. आणि वटवाघूळ जे आहे 1,00,000 हर्ट्जपर्यंतचा आवाज काढू शकतो, वारंवारता असणारा आवाज काढू शकतो. हे लक्षात ठेवायचं आहे. वटवाघुळाचा जो आवाज आहे तो 1,00,000 हर्ट्जपर्यंतची जी वारंवारता आहे तेवढा ते आवाज काढू शकतो. ध्वनीच्या हवेतील वेगास सोनिक असे म्हणतात. ध्वनीचा जो हवेतील वेग आहे त्याला सोनिक असे म्हणतात. जर ध्वनीचा हवेतील वेग जास्त असेल तर त्याला सुपरसोनिक म्हणतील आणि ध्वनीचा हवेतील वेग जर कमी असेल तर त्याला सबसोनिक म्हणतील. ठीक आहे. जर ध्वनीच्या हवेतील वेगापेक्षा जास्त वेग जर असेल तर त्याला सुपरसोनिक आणि ध्वनीच्या हवेतील वेगापेक्षा कमी वेग जर असेल तर त्याला सबसोनिक असे म्हणतात. आणि हा सुपरसोनिक वेग आणि सबसोनिक वेग मॅक नंबर या एककामध्ये मोजला जातो. मॅक नंबर या एककामध्ये मोजला जातो. आता हायपरसोनिक वेग म्हणजे काय की मॅक नंबर जर 5 पेक्षा जास्त असेल तर त्याला हायपरसोनिक वेग असे म्हणतात. ठीक आहे. पुढे बघा, अल्ट्रासोनिक लहरींचे अस्तित्व शोधण्यासाठी म्हणजे श्राव्यातील ध्वनीचे तरंग शोधण्यासाठी कुर्तची ट्यूबचा वापर केला जातो. कोणती ट्यूब, कुर्तची ट्यूबचा वापर केला जातो. आणि आपलं जे सोनोग्राफी हे तंत्रज्ञान आहे हे पायझो इलेक्ट्रिक इफेक्टचा वापर करून आपल्याला सोनोग्राफीचा वापर केला जातो. पायझो इलेक्ट्रिक इफेक्टचा वापर करून आपल्याला सोनोग्राफीचा वापर केला जातो. हे काही महत्त्वाचे पॉईंट होते ध्वनी या चॅप्टरविषयी. तर या तऱ्हेनं असा आपला जो आहे ध्वनी हा चॅप्टर संपलेला आहे. याच्या नोट्स तुम्हाला मी उद्याच लगेच प्रोव्हाइड करेल, काही प्रॉब्लेम नाही. याच्या नोट्स मी तुम्हाला काढलेल्या आहेत, तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती मी उद्याच तुम्हाला टाकून देईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार ध्वनी हा चॅप्टर आपण इथं संपवलेला आहे. हा जर चॅप्टर तुम्हाला व्यवस्थित समजला असेल, मी जे शिकवलं आहे तुम्हाला जर व्यवस्थित समजलं असेल तर कृपया करून या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच जॉईन केली नसेल रेल्वे ग्रुप डी साठी त्यांनी आपली बॅच जॉईन करून घ्या. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.